हौस जनतेच्या प्रश्नासाठी मोर्चा काढण्याचे हौस हे आम्ही नेहमी करत राहणार. पालकमंत्र्यांनी देखील हा मोर्चा हा तुमच्यावर आणि जयंत पाटलांच्यावर आरोप केलाय. मला वाटतं आरोप केला का नाही मला माहीत नाही, परंतु मी पहिल्यापासून गेले 4-6 महिने म्हणत होतो की ते आमच्याबरोबर यावेत, त्याच्यासाठी मी प्रयत्न करतोय प्रामाणिकपणे, हे मी सांगत होतो. परंतु शेवटी काही मुद्दे महाविकास आघाडी म्हणून ते पहिल्यापासून फक्त शिवसेनेचा पाठिंबा पाहिजे, काँग्रेस राष्ट्रवादीचा नको, अशी जी भूमिका होती ती शेवटला त्यांनी बदलायसाठी भूमिका घेतली. परंतु तोपर्यंत वेळ बरीचशी निघून गेली. ते माझा प्रामाणिक प्रयत्न होता. आता आरोप त्यांना करायला हरकत नाही, परंतु मी प्रामाणिक प्रयत्न केला त्यांच्या लोकांना माहीत आहे. पण ड्राफ्ट तुम्ही नाही, मला वाटते म्हणून त्याने अधिसूचनेला स्थगिती घ्यावी ताबडतोब, निवेदन देऊन किंवा फक्त मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन यातनं निर्णय होणार. अधिसूचनेला स्थगिती आणली तर आम्हाला कळेल वास्तव की बाबा शासनाची भूमिका काय आहे. आणि म्हणून मला वाटतं शासनानं स्पष्टपणे याबाबतची भूमिका स्पष्ट करावी. अधिवेशनात याबद्दल आम्ही रान उठवूच, परंतु किमान उद्याच्या मोर्चाच्या आधी शासनानं सांगावं की नेमकं काय करणार आहेत. काही लोकांना हौस आहे असं सत्ताधारी म्हणतायत, मग तरी अधिसूचना काढतात म्हणजे रस्ता करायचा आहे. शेतकऱ्याच्या मुळावर हे सरकार उठलेलं हे स्पष्ट दिसतंय. दुसरा एक प्रश्न म्हणजे साहेब, जयंत पाटलांचं एक रील होतं. या रीलमध्ये ते सांगलीच्या 2 काँग्रेसच्या नेते म्हणतात की माझ्या नादाला लागू नका, नाहीतर आहे ते गमवण्याची पाळी तुमच्यावर येईल, अशा पद्धतीने एक रील व्हायरल होतं. मला वाटतं थोडं सगळेच आता महाविकास आघाडी म्हणून एकत्रित परवा बसलेले आहेत. आम्हीही त्या दिवशी होतो आणि लोकसभेचं जे काही घडलेलं आहे ते मागं टाकून आता विधानसभेसाठी एकत्रित येणार. समज गैरसमज सांगलीतले देखील बाजूला काढले जातील. जे काही नेते मंडळींच्यात हे सोशल मीडियाच्या माध्यमातून होते ते बाजूला ठेवून आमचं उद्दिष्ट एवढंच आहे की महाविकास आघाडीची सत्ता राज्यामध्ये येणं. आणि आम्ही काँग्रेस म्हणून आमच्याही लोकांना आम्ही त्या ठिकाणी त्या पद्धतीची कल्पना देऊ आणि एकत्रितपणे राहू. थोडा गैरसमज झाला तो बाजूला होईल. राजू शेट्टी मोर्चामध्ये सहभागी होण्याचं आवाहन तुम्ही त्यांना करणार आहात? नाही, आता हा सर्वपक्षीय मोर्चा पहिल्यापासून ज्यावेळी 3 महिन्यापूर्वी हे पहिलं शिष्टमंडळ माझ्याकडे इथं आलं ते कागलमधलं शिष्टमंडळ होतं. कागलचं सर्वपक्षीय शिष्टमंडळ पहिल्यांदा मला 3-4 महिन्यापूर्वी भेटलं आणि या संदर्भातली वाच्यता केली. आणि तिथून पुढं एक मोर्चा आमचा कलेक्टर ऑफिसला झाला, त्यानंतर शाहू स्मारकला एक मेळावा झाला. त्या मेळाव्यात देखील सर्वपक्षीय आम्ही त्याला विरोध त्या ठिकाणी केला होता. आणि म्हणून हा प्रश्न शेतकऱ्यांचा आहे, त्यामुळं कुणी न यावं कुणी यावं हा आमच्यासाठी महत्त्वाचं नाही. कुणी आलं तर आम्हाला स्वागतच आहे. लोकसभेला नाही, ते आरोप नाही आहे. चर्चा झाली की बाबा महाविकास आघाडीला पाठिंबा द्यावा आणि कशा पद्धतीनं पाठिंबा द्यावा, तर तो लेखी स्वरूपात त्यांनी पाठिंबा द्यावा. राज्यातल्या इतर सीटवर देखील त्यांनी पाठिंबा द्यावा अशी आमची अपेक्षा असणार. शेवटी महाविकास आघाडीतला घटक पक्ष म्हणून किंवा घटक म्हणून ज्यावेळी आम्ही एखादी जागा त्यांना सोडत असेल तर राज्यामध्ये देखील त्यांचं सहकार्य मिळावं अशी अपेक्षा होती. परंतु काही बुलढाण्याच्या बाबतीत त्यांच्या तांत्रिक अडचणी होत्या, त्यामुळे त्यांनी आम्हाला सांगितलं की हे एकदा तुमचं तिकीट फायनल होऊ दे, त्यानंतर मी जिल्ह्यातल्या राज्यातली कार्यकारिणीची बैठक घेतो आणि राज्यामध्ये पाठिंबा देतो. ते आम्हाला मान्य होतं. परंतु शेवटी यात बराचसा वेळ गेला आणि समज गैरसमजातून हा निर्णय एकदम पुढे गेलेल्याचं साधारणपणे चित्र आहे. पण महाविकास आघाडीनं कुठेतरी सरकारची अजूनही मानसिकता दिसत नाही. मला वाटतं महाराष्ट्र शासनाची मानसिकता केंद्रापुढं वाकण्याची आहे आणि केंद्रानं हा रस्ता करावा अशा पद्धतीच्या सूचना दिल्यात का अशी शंका येते. आणि म्हणून हे रद्द करायची सगळ्यांची मागणी असताना देखील अधिसूचना निघते कशी, याचा अर्थ दबाव आहे या रस्त्यासाठी. कॉन्ट्रॅक्टरांच्याकडून दबाव आहे आणि कॉन्ट्रॅक्टर इलेक्शनच्या आधी भेटले होते का म्हणून हा रस्त्याची अधिसूचना निघते का, अशा अनेक शंका निर्माण होत आहेत. आणि म्हणून मला वाटतं उद्याचा मोर्चा आम्ही म्हटलं तसं ताकदीनं काढू. कुठल्याही परिस्थितीत हा रस्ता शेतकऱ्याच्या जीवावर उठलेला आहे, तो रद्द झाला पाहिजे अशी आमची भूमिका. ठरलेला नाही आहे. सीट वाटपाची चर्चा अजून सुरू झालेली नाही, परंतु एक निर्णय पक्का आहे की महाविकास आघाडी म्हणून तिन्ही पक्ष आम्ही त्या ठिकाणी प्रामाणिकपणे लढणार आणि सत्ता ही महाविकास आघाडीची आणण्याचा प्रयत्न निश्चितपणे होणार. काँग्रेस किती जागांवरती नाही, मी या चर्चेतला एक घटक आहे. मी जिल्ह्यातल्या जागा सांगून वाद वाढवणार नाही. ही जी चर्चा होईल ते अंतर्गत होईल. आम्ही एकत्रित बसून चर्चा करू. आज तिन्ही पक्ष अपेक्षित असणार आहेत राज्यामध्ये. प्रत्येकाला वाटते की मला हे लढायचं आहे, ते मेरिट आम्ही ठरवू.
तिन्ही पक्ष वेगवेगळा सर्वे करतील आणि त्या पद्धतीने एकत्रित बसू. आणि म्हणून कोणी आमचा नेता या जिल्ह्यात एवढ्या जागा मला पाहिजेत किंवा एवढं पाहिजे असं म्हणणार नाही. आघाडीमध्ये आमच्यात कुठेही सुसंवाद बिघडणार नाही याची दक्षता आम्ही निश्चित आहे त्या जागा तरी काँग्रेस लढणार आहे. मी आज त्याच्यावर काही वक्तव्य करणार नाही. हा आमचा इंटरनल असेसमेंट आहे. ती चर्चा आमची महाविकास आघाडी म्हणून एकत्रितपणे राहणार. आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीवर अनेक आमदार फुटतील अशा पद्धतीची भीती आहे. ते अनेक पक्षांना आहे. तुमच्या काही असे आमदार काही नाही, तो विषय आमच्याकडे नाही आहे. कारण की राष्ट्रवादीनं देखील परवा खुलासा केला की गेलेल्यांना आम्ही घेणार नाही. आणि मला वाटते आता पक्ष फुटल्यामुळं नव्या लोकांना संधी मिळणार आहे आणि नवी टीम एक महाराष्ट्रामध्ये कदाचित उद्याच्या भविष्यकाळात विधानसभेमध्ये आपल्याला दिसेल या सगळ्यामध्ये. आणि त्याचं स्वागतच आपण केलं पाहिजे. साहेब, पोलीस